अहो, आज काय आहे? काय स्पेशल बेत आहे का? का आज कोणता सण आहे का? आज म्हणजे काय आहे? म्हणजे आज एवढं मी स्पेशल जेवण बनवलेलं आहे स्वयंपाकनं एकदम खूप छान असं चमचमीत मी जेवण बनवलेलं आहे आज. कारण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आज कोणता सण नाही, कोणता म्हणजे काय म्हणजे आज काहीच नाही आहे. तरी पण आज स्पेशल काय असू शकते? तर व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला पुढे समजेल आणि चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. काय ना मंडळी, मी एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते, पण म्हणावा असा प्रतिसाद भेटत नाही आहे. तर तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा आणि जे काही क्वेश्चन असतील ते कॉमेंटमध्ये टाईप करा. तर चला तर मग पुढं सांगते. तर आज ना व्लॉगची सुरुवात दुपारी व्लॉगला सुरुवात केली मी व्हिडिओ शूटला आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शूट करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. जे काही आपलं रुटीन असतं, जे काही आपलं घरातली कामं वगैरे असतात ते. तर तेवढ्यात मला आला अचानक फोन की आमच्या घरी आज पाहुणे येणार होते आणि त्याच्यामुळं मग आता पाहुणे येणार होते. मग विचार चालला होता की आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं, काय नाही बनवायचं. म्हणजे कसं असतं ना, आपलं रेग्युलरचं वेगळंच असतं. झटपट म्हणजे पटकन आपण काहीतरी करतो, खातो. पण स्पेशल पाहुणे कधीतरी येणार झाले पाहुणे म्हटल्यानंतर आपण काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचीच माझी आता इथं घाई चालली आहे. विचार चालला आहे की अरे आता काय बनवायचं, काय नाही. बाहेर तर एवढा पाऊस सुरू आहे म्हणजे खूप जास्त पाऊस चालू आहे. वारं सुटलेलं आहे. म्हणजे आता बाहेर तर विचार करते आता कसं जाऊ, कारण विराज झोपलेला आहे आणि त्याच्यामुळं म्हणलं आता आणि जाणं तर गरजेचंच आहे. कारण आता घरामध्ये तर काहीच साहित्य नाही आहे जे काही स्वयंपाक बनवायचा त्यासाठी. तर भाजीपालाही म्हणजे घरी आपण एवढं काही आरी पडत नाही आणि असेल त्याच्यामध्ये भागून जातो आणि त्याच्यामुळं आता ना भाजीपाला तर काहीच नाही. टमाटे वगैरे सगळेच म्हणजे संपलेले आणि आज सकाळीच विचार केला की नाही आज आपण मी जाणार बाहेर आणि सगळा भाजीपाला घेऊन येणार आणि त्याच्यातच आता अचानक असा फोन आला की आम्ही येतोय. म्हटल्यानंतर तर चला म्हटलं आता आपण तर आता विचार करते आता काय बनवायचं काय नाही. हे बघा आता विराज इथं झोपलाय, बाहेर पाऊस सुरू आहे. म्हणजे आता म्हणजे काहीच समजत नाही आता काय करू की काय नाही की आता जाणं गरजेचं तर होतं. मग काय मंडळी नंतर मग आवरलं, विराज उठला आणि बाहेर गेले मी भाजीपाला आणण्यासाठी. पण पाऊस एवढा सुरू होता की पावसामध्ये भिजले मी आणि भिजल्यानंतर मग काय मग आल्यानंतर चेंज केला, ड्रेस वगैरे घातला आणि नंतर मग स्वयंपाक पूर्ण असा स्वयंपाक करून घेतला. मीही भिजले, विराजही भिजला, दोघंही भिजलो. तर पाहुणे कोण येणार होते तर माझी छोटी बहीण येणार होती आणि बहीण तिचे मिस्टर, 2 मुले असे गावाकडून लातूरहून येणार होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असा हा स्पेशल स्वयंपाक बनवला होता मी आज. आणि ते येणार होते संध्याकाळी. तर आता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आता त्यांचीच वाट बघत बसलेली आहे मी आणि पूर्ण स्वयंपाक रेडी करून ठेवलेला आहे मी. हे बघा इथं मस्त अशी ही चमचमीत अशी ही पनीरची भाजी बनवलेली आहे. पनीर बनवलेलं आहे मस्त असं आहे. कारण मुलं लहान आहे त्याच्यामुळे थोडंसं बटर पनीर बनवलं. जिरा राईस बनवला आहे इथं मस्त असा हा जिरा राईस. इथं एकदम साजूक तुपातला शिरा आणि त्याच्या वड्या केलेल्या आहेत मी. तर मस्त असा हा शिरा बनवलेला आहे. हे बघा हाताला एवढं तूप लागते एवढं मी तूप घालून शिरा बनवलेला आहे. तर आणि एक साईडला वरण बनवलेलं आहे मस्त असं आंबट, तिखट, गोड असं हे वरण बनवलेलं आहे. आपलं तुरीच्या डाळीचं वरण त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे आणि मुलांसाठी थोडंसं फिक्कं वरण साईडला काढलेलं आहे. आणि चपात्या राहिल्यात तर ते आता मी आल्यानंतर ते त्यांचं चहा पाणी होईपर्यंत नंतर चपात्या गरम गरम बनविणार आहे. तर असे हे आजचे आमचे स्पेशल पाहुणे होते आणि त्यांच्यासाठी स्पेशल जेवण होतं. तर छोटी बहीण होती, मी व्हिडिओ काही शूट केला नाही कारण पाऊस इतका होता की येतानाही तेही पूर्णपणे भिजलेले होते आणि त्या घाई गडबडीत मी काही शूट वगैरे काहीच केलेलं नाही आहे. आल्यानंतर गरमागरम त्यांना चहा वगैरे दिला आणि नंतर मग गरमागरम अशा चपात्या बनवून त्यांना मस्त असं हे त्यांचं जेवण त्यांना जेवू घातलं. आणि जो काही आनंद भेटतो ना प्रत्येक गृहिणींना की आपण एवढ्या कष्टाने जेवण बनवतो आणि समोरचं स्तुती करतो तर खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे खूप छान अशी ही स्तुतीही झाली स्वयंपाकाबद्दल आणि त्यांचे मनापासून आभारी थँक्यू बोलले मी त्यांना. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर प्लीज आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब
सबस्क्राईब करा. आणि जे काही पाहुणे होते त्यांच्या व्हिडिओ शूट वगैरे काहीच केलेलं नाही मी. आणि पाहुणे म्हणायला गेलं तर माझी छोटी बहीण होती आणि तिचे मिस्टर मी सांगितलं असे स्पेशल पाहुणे होते. आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता उद्याचा व्हिडिओ तुम्हाला अमावस्याचा दीप अमावस्या आहे ना ती येईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.